नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिली आहे. ही कथा आहे माझ्या दादाची आणि माझ्या लाडक्या बहिणीची. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी मी तुम्हाला माझ्या आणि मुख्य म्हणजे या कथेच्या हिरोईनबद्दल म्हणजेच माझ्या बहिणीबद्दल थोडं सांगतो. माझं वय साधारण 21 वर्ष आहे. कॉलेजचा शेवटचं वर्ष आणि शरीराने मी तसा फिट आहे. घरात मी, आई, बाबा, दादा आणि वहिनी असे 5 जण राहतो. आता वळूयात वहिनीकडे. वहिनीचं नाव माया आहे. खरंच नावाप्रमाणे ती सगळ्यांना मायेने वेड लावते. वहिनीचं वय 25च्या आसपास असेल. तिचा रंग गोरा पण नसला तरी तो सावळा रंग इतका मोहक आहे की कोणाचंही लक्ष वेधून घेईल. तिची शरीरयष्टी एकदम भरलेली आणि घाटदार आहे. ती जेव्हा नऊवारी किंवा साधी साडी नेसून पदर खोचते तेव्हा तिची ती लवचिक कंबर आणि चालण्याची लगबग बघण्यासारखी असते. तिचे डोळे मोठे आणि नेहमी काजळाने भरलेले असतात, जे तिच्या बोलक्या स्वभावाची साक्ष देतात. तिचे केस कमरेपर्यंत लांब आणि काळेभोर आहेत, जे ती रात्री मोकळे सोडते तेव्हा ती एखाद्या अप्सरेसारखी दिसते. वहिनी स्वभावाने खूप लाजरी असली तरी दादासोबत असताना तिचा एक वेगळाच आगाऊ अवतार मला पाहायला मिळतो. आमचं घर तसं जुन्या पद्धतीचं पण मोठं आहे. माझ्या खोलीच्या अगदी बाजूलाच दादा आणि वहिनीची खोली आहे. लग्नाला 2 वर्ष झाली असली तरी त्या दोघांमधलं प्रेम अजूनही अगदी नवीन लग्नासारखं होतं. सुरुवातीला मला वाटायचं की दादा वहिनी रात्री फक्त गप्पा मारत असतील, पण हळूहळू मला रात्रीच्या शांततेत काही वेगळेच आवाज ऐकू येऊ लागले. कधी हसण्याचे, कधी वस्तू खाली पडण्याचे, तर कधी वहिनीच्या दबलेल्या आवाजातल्या ओरडण्याचे. माझं कुतूहल वाढत गेलं आणि एके रात्री मी ठरवलं की आज नक्की काय चाललंय ते बघायचं. त्यानंतर रात्रीचे साधारण 12:30 वाजले असतील. घरचे सगळे गाढ झोपले होते. मी हळूच माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेलो. दरवाजा आतून बंद होता, पण वरच्या बाजूला असलेल्या छोट्याशा काचेच्या खिडकीतून आतला प्रकाश बाहेर येत होता. मी कसाबसा वर बघण्याचा प्रयत्न केला. आतलं दृश्य पाहून माझे तर डोळे विस्फारले. दादाने वहिनीला चक्क बेडवर उलटं झोपवलं होतं आणि तो तिच्या पाठीवर काहीतरी लिहित होता. वहिनीमध्येच लाजून वळवळत होती. ती म्हणाली, "अहो, हे काय करताय? कोणी बघितलं तर?" दादा हसून म्हणाला, "अगं, रोज काहीतरी नवीन ट्राय करायला नको का? आज हीच पोझिशन." ते दोघं तिथं चक्क काहीतरी खेळ खेळत होते, जो खूपच खाजगी आणि रोमांचक होता. दुसऱ्या दिवशी रात्री माझी उत्सुकता शिगेला पोचली होती. आज काय नवीन असेल? मी पुन्हा एकदा पाळत ठेवली त्यांच्यावरती. आज तर काहीतरी वेगळंच होतं. वहिनीने रात्रीचा सैल गाऊन घातला होता आणि ती आरशासमोर उभी होती. दादा तिच्या मागे उभा राहून तिचे केस विंचारत होता, पण त्याचं लक्ष केसांपेक्षा वहिनीच्या मानेवरती जास्त होतं. तो वारंवार तिला जवळ ओढत होता. वहिनी आरशात बघून स्वतःशीच हसत होती. दादाने तिला उचलून थेट कपाटाच्या बाजूला उभं केलं होतं आणि काहीतरी कुजबुजलं. वहिनीचा तो चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. त्या रात्री त्यांची ती उभी पोझिशन बघून मला जाणवलं की त्या दोघांमधलं नातं किती घट्ट आणि रोमॅन्टिक आहे. तिसरा खेळ म्हणजे तिसऱ्या दिवशी झाला. तिसऱ्या दिवशी दादाने खोलीत एक नवीन लाकडी खुर्ची आणली होती. मला वाटलं अभ्यासासाठी असेल, पण रात्रीचं सत्य वेगळंच होतं. वहिनी त्या खुर्चीवरती बसली होती आणि दादा तिच्या पायापाशी बसून तिला काहीतरी सांगत होता. वहिनी मधूनच पाय वर करून दादाला खोडकरपणे चिडवत होती. त्या रात्री त्यांच्या गप्पांमध्ये इतका मनमोकळेपणा होता की मला त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. वहिनी ज्या पद्धतीने दादाला प्रतिसाद देत होती
ते बघून ती किती आगाव आहे हे मला पहिल्यांदा कळलं. अशा कित्येक रात्री मी चोरून पाहिल्या. रोज रात्री काहीतरी नवीन प्रयोग, नवीन पोझिशन आणि तोच उत्साह. एके दिवशी सकाळी वहिनी चहा घेऊन माझ्या खोलीत आली. मी मुद्दाम विचारलं, वहिनी, रात्री झोप लागली नाही का तुम्हाला? डोळे किती सुजल्यात बघा. वहिनीने एक क्षण माझ्याकडे पाहिलं. तिला समजलं असावं की मला काहीतरी माहीत झालं आहे. तिने गालातल्या गालात हसून माझ्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाली, खूप शहाणा झालास का तू? अभ्यासाकडे लक्ष दे. रात्री जागायला तुला कोणी सांगितलंय? तिचं ते उत्तर ऐकून मी पुरता गार पडलो. मित्रांनो, त्या रात्रीनंतर मला समजलं की नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम असून चालत नाही, तर त्यात थोडी मज्जा, मस्ती आणि नवीन काहीतरी करण्याची इच्छा असावी लागते. दादा आणि वहिनीच्या या रोमॅन्टिक रात्रींनी मला आयुष्याचा एक नवीन धडा शिकवला होता. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही कथा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. धन्यवाद.